काल हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे जिल्ह्यामध्ये नदी नाल्यांना महापूर आलेला आहे. आपण पाहू शकता सध्या आपण कोंढरी शिवारामध्ये आहे. आपण पाहू शकता शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहेत. शेतीमध्ये सोयाबीन आहे. सोयाबीनला सध्या शेंगा फुटलेल्या आहेत. मात्र काय नेमकं काय येणार नाही या चिंतेमध्ये शेतकरी आहेत. तर आपण जाणून घेऊ काय शेतकऱ्याकडून की नेमकं काय काय नुकसान झालेलं आहे आपलं. काय नाही साहेब, काल जे पूर आलता महापूर झाला. 100% पाय सोयाबीन पुरं गेले, काही राहिलं नाही. गावात पाणी आलंय, गावातले घरं पण नुकसान झालं. नदीच्या पलीकड पण शेती आहे. 50% आमच्या गावातला शिवार ते सगळं गेला. 100% आता शासनाने याच्यात हेक्टरी 50,000 रुपये द्यायला पाहिजेत. उगा आश्वासन देऊ नये. मंत्री संत्री उगा आश्वासन द्यायले, कोणी प्रतिनिधी येणं काही नाही. ताबडतोब नुकसान द्यायला पाहिजे, नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. आम्ही मैदानात उतरू. शेतकरी बांधव शेतकरी बांधव आम्ही सगळे रस्त्यावर उतरणार आहोत. आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे. पुरं घर, शेतातलं कापूस, हळद पूर्ण नुकसान झालेलं आहे. नदीच्या वरी 50-60% नुकसान झालेलं आहे. भरपूर 100% नुकसान झालं. सोयाबीन पाय काहीच राहिलं नाही. काहीच नाही. पुरं लागवड लागलेला सुद्धा निघत नाही. काय करावं असं शेतकऱ्याची आता परेशानी आहे. म्हणजे दिवाळी नाही करायची, काहीच नाही करायची. म्हणजे यांची दिवाळी चांगली करायची यांनी, आणि शेतकऱ्याची काय दिवाळी नाही. शेतकऱ्याला म्हणजे लोकप्रतिनिधी आले अहो, का? लोकप्रतिनिधी कोणी एकही आलं नाही बघण्यासाठी. वा, शेतकरी आहे की काय मेला याचं बघण्यासाठी कोणीच आलं नाही. काय करावं शेतकऱ्यांनी? फक्त निवडणुकीपुरते येतात. तुम्ही बघू शकता की या उभ्या झाडाला पण कोंब लागले. कोंब फुटले. मी काय तुमच्या करावं मार्फत त्याला? शासनाला दाखवतो. हे बघा की उभ्या झाडांना पण कोंब फुटले. हे काय करणार? याची हे बघा, परिस्थिती आता अशी आहे दाखवा त्याच्यात. की काय करणार आहे? याला ढोर सुद्धा खाणार नाहीत आता. हे घेतात का? हे आता काय खरेदी होती याची, खरेदी होत नाही, विक्री होत नाही. काहीच आपण होत पाहू शकता सोयाबीनच्या झाड शेंगाला झाडं फुटत आहेत. तरी शासनानं हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे. शेतात नारायण काळे, टॉप न्यूज मराठीसाठी हिंगोली. आदिशक्ती तू जयोस्तुते, आदिशक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते.